वाचनात आलेली आणि मला आवडलेली प्रचंड मैत्री याचा अर्थ सांगणारी एक छोटीशी कथा. लेखक अज्ञात आहे, परंतु ज्याने कोणी लिहिली आहे सगळं क्रेडिट त्या लेखकाला देऊन त्याची कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि यातून एक संदेश मला पण समाजाला देता यावा, यासाठीच हा व्हिडिओ. बुलेटला सर्व्हिसिंग करून तसे बरेच महिने लोटले होते आणि साधं मी घरामध्ये माझ्या बुलेटला पाण्याचा फवारा पण मारू शकलो नव्हतो. मग विचार केला, चला 1-2 दिवस सुट्टी आहे, गाडी सर्व्हिसिंगला देऊयात आणि या वेळेचा सदुपयोग करून घेऊयात. तेवढ्यात असे विचार डोकावत मी तयार होऊ लागलो. तेवढ्यात स्वयंपाकघरातून अहो ऐकलं का, नेहमीप्रमाणे हाक आली. तुम्ही कुठे बाहेर चालला असाल तर येताना जरा 1 किलो दही घेऊन या. आज्ञा शिरसावंद्य. म्हणून नेहमीच्या सवयीप्रमाणे पॅन्टच्या खिशामध्ये कापडी पिशवी घेऊन शूज घातले आणि मी घराबाहेर पडलो. घराबाहेर पडताना मी सुद्धा खूप मोठ्या प्रामाणिकपणे तिला हाक मारली आणि विचारलं, अजून काही आणायचं आहे? ती खुदकन हसली, नेहमीचंच हसू. ते छान हसू बघून शब्द काहीही उच्चारले गेले नाहीत. म्हणजेच अजून काही डिमांड नाही आपल्या गृहमंत्र्यांचं, असं समजून मी आपला घरातनं काढता पाय घेतला. गाडी स्टार्ट केली आणि निघालो. आपल्या नेहमीच्या पेट्रोल पंपाच्या पुढे एक सर्व्हिसिंग आणि वॉशिंग सेंटर आहे, म्हणून पेट्रोल पंपाच्या पुढे गाडी दामटली. पाहतो तर सर्व्हिसिंग सेंटर बंद. मग काय, गाडी वळवली. दह्याचं दुकान, डेअरी नेमकी विरुद्ध बाजूला, म्हणून पुन्हा गाडी त्या रस्त्याला लागली. तसा मग या तंद्रीमध्ये थोडासा स्पीड माझा जास्त होता. त्यातून बुलेटवर एकदा माणूस बसला की मग त्याची शानच निराळी ना, हे तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे. त्या पद्धतीने शानमध्ये मी आपला निघालो आणि तेवढ्यात मध्ये एक व्यक्ती आडवा गेला. अर्थात त्याला रस्ता क्रॉस करायचा होता आणि नेहमीची सवय, त्यामुळं त्याने 1-2दा इकडं तिकडं बघितलं, पण नेमका या बुलेटच्या चाकाच्या समोर तो आला. कचकन मी ब्रेक दाबला म्हणून तो वाचला. तसा तो शरमेने मान खाली घालत रस्त्याच्या त्या कडेला गेला. तेव्हा मी ओरडलो, काय रे, मरायचं आहे का? पण हे ओरडताना मी त्याला ओळखलं होतं, पण त्याने मला ओळखलं नाही हे मला जाणवलं होतं. तो तिथनं ओरडला, जरा हळू चालवा ना साहेब. त्याचं हे म्हणणं ऐकून मी गाडी वळवली आणि त्याच्याकडं निघालो. मी तसा रागात येतोय असं त्याला वाटलं, म्हणून तो 4 पावलं जरा फुटपाथवर मागं गेला. पळून तर जाऊ शकत नव्हता. मी परत त्याच्यासमोर गाडी थांबवली. पुन्हा मी तोच प्रश्न केला, का रे, मरायचं आहे का? कारण त्याने मला ओळखलं नव्हतं, त्यामुळं मला पण त्याला आत्ता लगेच ओळख दाखवायची नव्हती, त्याची थोडी खेचायची होती. तेव्हा तो आपसूक बोलला, नरमाईनं म्हणला, जाऊ द्या ना साहेब, गलती झाली, गरिबाला माफ करा, तुम्ही मोठी माणसं. तसा मी कडाडलो, कोण मोठं कोण लहान, काय रे, ओळखलं नाही का? ए नाम्या, अरे ओळखत नाही का तुम्हाला? तसा तो नाम्या म्हणल्यावर चपापला. आपल्याला असं नामदेव नाव असताना नाम्या म्हणून ओळखणारा या गावात पहिलाच व्यक्ती भेटला आहे असं वाटून तो नाम्या चमकून पाहू लागला. काय आठवतं का बघ?
बघ चेहरा नीट माझा, असं मी दरडावणीच्या स्वरात त्याच्याकडे ओरडलो. तर तो गांगरून गेला. साहेब माफ करा, काय आठवी ना बघा. शेवटी मी अनपढ माणूस साहेब, माझी बुद्धी काय तेवढी साथ द्यायची. सांगा ना तुम्हीच आता. तसा मी त्याला बोललो, अरे आठवतं का, तू आणि मी एका वर्गात होतो नाशिकला. ते आपले शालेय जीवन, तो आपला 10वीपर्यंतचा एकमेकांचा सहवास. तसा तू रडत खडत शिकायचास, अभ्यासात तुझी गती नव्हती. पण वडील तुझे गेल्यामुळं आईच्या तुझ्याकडनं अपेक्षा होत्या. आई नेहमी शाळेत यायची, तू चांगला शिकावा म्हणून प्रयत्न करायची. पण तुला धड गृहपाठ करणं पण होत नव्हतं. आणि मग आम्हा मित्रांच्या वह्या नेऊन तुझा गृहपाठ व्हायचा. कधी कधी तुझ्या आईच्या हातच्या चटण्या खायच्या, मग त्या फुकट कशा खायच्या म्हणून तुझा गृहपाठ मी लिहून द्यायचो. अरे मला आजही ते दिवस आठवतात आठवीतले. नाम्या, तू कसा आहेस रे? तू कधी आला या गावात? माझं मन तसं हळवं झालं. त्याचे कळकट मळकट कपड्यांनी त्यांनी पण मला मिठी मारली. रस्त्यातले लोक या 2 मित्रांचं हे मिलन पाहत होते. पण माझ्या इस्त्रीच्या कपड्यांची मला काहीही तमा नव्हती, कारण मला माझा बालमित्र कित्येक वर्षांनी भेटला होता, तोही असा अचानक माझ्या गाडीसमोर येऊन. त्यामुळं तो आनंद अवर्णनीय, शब्दांच्या पलीकडचा आनंद. नाम्याकडं खालून वरपर्यंत पाहिलं आणि मी त्याला विचारलं, नाम्या काय करतोस? काय नाही व, या गावात साडू आहे ती, त्यांनी बोलवलं म्हणून या गावात आलो, हाताला मिळेल ते काम करतो. बरं, लग्न केलं आहेस का? होय. काय रे पोरोबाळ, एक हाय पोरगं सोपान, धाकटं आहे, आणि त्याच्यापेक्षा मोठी आहे मुक्ता. काय सांगू तुला, मुक्ता लय हुशार. मुक्ताचं नाव काढून त्याच्या डोळ्यात मला स्वप्न दिसायला लागली. मुक्ताची स्तुती करता करता तो दमत नव्हता. तेवढ्यात मी भानावर आलो, अरे किती वेळ रस्त्यात गप्पा मारणार, चल जरा काहीतरी खाऊ पिऊ, चल चहा घेऊ, कॉफी घेऊ. कार बालपणीचा मित्र भेटला आणि तेव्हा मग काय फक्त नाश्ता चहा होय? थोडं पुढं सरक की. काहीतरी 5 की लेका इतक्या वर्षांनी भेटल्यास. आता काहीतरी 5 की लेका असं म्हणतोय आपला बालमित्र, तो आता या लाईनला गेला आहे हे मी ओळखलं. बरं काय हरकत नाही, चल म्हणून मी त्याला वाईन शॉपकडे घेऊन चाललो. वाईन शॉपकडे चाललेलं समजताच तो चमकला. तो म्हणला, अरे बाबा तू असशील मोठा लय, तिकडं नको नेऊ मला, इकडं बोळीत घे, बोळीत. मग त्याने गाडी मला बोळीत घ्यायला लावली. पाहतो तर काय, देशी दारूचे दुकान. आता आपल्या मित्राची तहान भागवणं मी कर्तव्य समजलो. आत्ताच त्याला काही ज्ञानाची बिडी पाजण्याचा माझा काही इरादा नव्हता. म्हणून त्याच्या मागोमाग मी त्या मस्तपैकी मळकट कळकट खोलीच्या दारातून जणू काही एखाद्या गावाच्या 53व्या दरवाजातनं त्या गावाच्या सीमा ओलांडून आतमध्ये शिरावं असंच मला वाटलं. कारण माझ्यासाठी ते सगळं नवीन विश्व होतं. नाम्या मात्र सरसावलेला, अगदी तिथं रुळलेला व्यक्ती असल्यासारखा इकडे तिकडे बघत मस्तपैकी आतमध्ये काउंटरपर्यंत गेला आणि अगदी झोकात 1 क्वार्टर दे म्हणला. काउंटरवरच्या माणसाने त्याला ओळखलं. मी 500ची नोट पुढे सरकवली, तशी ती नाम्याने पुढे काउंटरवर दिली. जाळीच्या छोट्याशा त्या हात जाईल इतक्या जागेतनं नाम्याचा 500ची नोट घेऊन हात आत गेला आणि आतला माणूस वास्कानं अंगावर आला. ए सुट्टा दे रे. तसा नाम्याने तितक्याच चपळाईने माझ्याकडं पाहिलं आणि म्हणाला, अरे सुट्टे दे. मला काय तिथले भाव माहीत नव्हते. मी त्याला विचारलं, अरे किती? नाम्या पटकन बोलला, 45. मी त्याला परत 50ची नोट दिली. 1 बाटली त्याने हातात घेतली आणि फुटाण्याची पाकिटं त्यांनी दिली होती. ती परत करून त्यांनी 2 पाण्याचे पाऊच घेतले. अगदी सराईत असल्याप्रमाणे त्या दुकानातनं तो एका कोपऱ्यात आला. एका कोपऱ्यामध्ये एका कट्ट्यावर 1 ग्लास ठेवलेला होता. नाम्याने अर्धी क्वार्टर त्या ग्लासमध्ये रिकामी केली. त्याच्यात 1 पाऊच पाणी टाकलं आणि मला म्हणला, घेत नाही का तू? मी त्याला हलकेच म्हणालो, नाही रे, एवढी नाही प्रगती झाली अजून. तुझ्या आईच्या हातची चटणी मात्र मला अजून आठवते. हे ऐकून आईच्या आठवणीत त्याचे डोळे पाणावले. मला वाटलं मी उगीच आईचा विषय काढला. त्याने लगेच ग्लास उचलला. गटागट तो ग्लास त्यांनी संपवला.
बाजूलाच एक मिठाची डबी ठेवलेली होती. डबी कसली आली ती? तुटलेली वाटी. त्या वाटीत त्यांनी मटकन एक चिमूट मीठ घेतलं आणि ते आपल्या घशाखाली ढकललं. नाम्याचा अजून एक त्याच्यामध्ये एक पेग राहिला होता. तो त्याने परत ग्लासमध्ये ओतला. दुसरा पाण्याचा पाऊच त्यात रिकामा केला आणि पुन्हा तीच पुनरावृत्ती. पुन्हा चिमूटभर मीठ तोंडात ढकललं. बाटली संपली. 2 पेगमध्ये 10 ते 11 मिनटात नाम्याने आपली तहान रिचवली. तसा थोडासा त्याच्या चेहऱ्यावर फरक मला जाणवत होता. तिथून घेऊन त्याला बाहेर आलो. बाहेर पुन्हा त्याच्याशी थोड्या गप्पा माराव्या म्हणलं. तो मुक्ताचे खूप कौतुक करत होता. 10 मिनटं गप्पा झाल्या. तेवढ्यात पुढच्या चौकातून शाळेतून मुक्ता येत होती हे त्याला दिसलं. मुक्ताबद्दल त्याने बरंच काही सांगितलं होतं. अरे माझी बाय गेली, माझ्या दारूला कंटाळून माहेरी जाऊन राहिली. या 2 पोरांचं मी कसा बघणार? मी पडलो दारुड्या, मिळेल ते काम करणारा. पण मुक्ताने घर सांभाळलं बघ. समजा स्वयंपाक करती, सोपांचा अभ्यास घेती, शाळेला जाती, आल्यावर परत चुलीपाशी असती. मला काय हवं नको बघती. लय गुणाची लेख आहे रे. हडळणीच्या पोटाला एक चांगलं लेकरू जन्माला आले रे. मुक्ता आहे म्हणून तिला मी काय तर चांगलं शिकवणार बघ. कितवीत रे मुक्ता? 9वीत आहे बघ. ते बघ आली बघ, समोर आली. शाळा सुटायची वेळच होती. मला वाटलंच ती मला भेटेल म्हणून. मी मुक्ताच्या जवळ गेलो. नाम्या पण माझ्याबरोबर होताच. मुक्ताची त्याने मस्तपैकी ओळख करून दिली. अगं माझा हा बालमित्र. उगीच शाळेतल्या 2 गमती जमती सांगितल्या. मुक्ताच्या दप्तराकडे माझं सहज लक्ष गेलं. 4 ठिकाणी टाके घातलेलं दप्तर. मी सहज मुक्ताला म्हणालो, मुक्ता चल थोडं त्या दुकानात जाऊ. ते दुकान स्टेशनरीचं होतं. तिच्या लक्षात आलं. ती प्रामाणिकपणे म्हणाली, नको ना काका, मला काही नको आहे तुमच्याकडनं. तुम्ही माझ्या बाबांचे बालमित्र आहात. ते खूप वर्षांनी भेटला, हाच आनंद माझ्यासाठी खूप आहे. तिचं ते बोलणं ऐकून तिच्या वयाच्यापेक्षाही ती खूपच समजूतदार आहे हे मनाने हेरलं. तिला त्या दुकानात बळजबरीने घेऊन गेलो. तिला दाखवा म्हणून दप्तरं काढायला सांगितली. त्या दुकानदारांनी बरीच क्वालिटी समोर त्याच्या काउंटरवर ठेवली. 1, 2, 3, 4, 5 प्रकारच्या क्वालिटी. ते पाहिल्यावर एका दप्तरावर तिची नजर खेळली. ते मी ओळखलं आणि तेच दप्तर द्या असं त्या दुकानदाराला सांगितलं. ती म्हणाली, नको काका, खूप महाग आहे, खूप महाग आहे हे दप्तर. आमच्या अख्ख्या शाळेमध्ये फक्त 3 मुलींकडे आहे आणि त्या न मस्त मिरवत असतात. फक्त महागाईचं दप्तर आम्हीच आणू शकतो असा आविर्भाव असतो असं बोलून दाखवतात. टोचून बोलतात आम्हाला गरिबाच्या मुलींना वगैरे. तेव्हा मी हसून म्हणालो, मुक्ता हेच दप्तर घेऊन उद्या तू शाळेत जायचं आहेस आणि उद्यापासून तू मिरवायचं आहेस. दप्तर बघून तिच्या डोळ्यामध्ये हसू आणि अश्रू दोन्ही होते. तिचा आनंद पाहून मलाही आनंद झाला. नाम्याच्या हातामध्ये अजून मी 100च्या 2 नोटा दिल्या. त्याला म्हटलं, अरे मुलीसाठीच वापर हे. आणि नाम्या, मी बालमित्र रे तुझा. एक विनंती करू? हा कर ना, तुला हक्क आहे. दारू सोडून दे. नाम्याने थोडा वेळ आकाशाकडं पाहिलं, विचार केला, डोळे मिटले आणि हातावर हात देऊन सांगितलं, चल तू सांगतोयस ना, सोडली दारू. दिवसामागून दिवस गेले. कधीतरी नाम्या भेटायचा, कधीतरी मी मुक्ताची चौकशी करायचो. आणि 9वीचं वर्ष संपून तिचं 10वीचंही वर्ष संपलं. 10वीला तिला मार्क चांगले पडणार असं ती सगळ्यांना सांगत होती. कारण ती मला एका ATMच्या ठिकाणी भेटली. तिने मला लांबूनच ओळखलं. मैत्रिणीला सांगितलं, अगं माझ्या बाबांचे मित्र आहेत, बरं झालं भेटतायत ते. मी तिच्याजवळ गेलो, मुक्ता कशी आहेस, ठीक आहेस का, झाली का तुझी परीक्षा वगैरे? तिने सांगितलं, हो काका, 10वीचे पेपर खूप चांगले गेलेत आणि मला चांगल्या रिझल्टची शाश्वती वाटते. आणि हे सगळं कोणामुळं घडलं काका माहिती आहे? नाही गं, बोल ना बेटा. तुमच्यामुळं. मी तिला बोललो, अगं मी तर असं कधी आलो नाही, तुझं 10वीचं वर्ष मी यायला हवं होतं. पण मी म्हटलं, नाम्या पीत असतो, पुन्हा काहीतरी व्हायचं, तुमचं रुटीन चाललं आहे म्हणून मी लांबूनच नाम्याला थोडी थोडी मदत करत होतो. कधीतरी भेटायचो त्याला. पण तुझी भेट घेणं झालं नाही, सॉरी हां, माफ कर मला. तसं नाही काका, मला तुमच्या गाठीभेटी समजायच्या. आणि बाबांनी दारू सोडून दिली केवळ तुमच्या शब्दावर. त्यानंतर 2-3 महिन्यात आई पण आली. मला अभ्यासाला खूप वेळ मिळायला लागला. मला 9वीत खूप छान मार्क पडले. 10वीला शाळेत माझ्याकडनं खूप अपेक्षा ठेवल्या. पाहूयात काका, आत्ता मी चालली आहे, एका कंपनीची एंट्रन्स एक्झाम आहे
11वीचं वर्ष चालू व्हायच्या आत सुट्टीमध्ये मला काम मिळणार आहे म्हणून थोडेसे ATMमधनं पैसे काढते. अगं नको काढूस, किती हवेत तुला? ती म्हणाली काही नाही, 200 रुपयांची आवश्यकता आहे आणि बाबांनी ठेवलेत अकाउंटवर. वेळोवेळी तुम्ही केलेली मदत बाबा जपायचे, स्वतःच्या कमाईतला पण हिस्सा बाजूला काढायचे आणि मला सांगायचे मुक्ता हे तुझे आहेत बरं का, तुझ्या शिक्षणासाठी आहेत. कित्येक वेळा बाबा एक वेळ जेवायचे. असं सांगताना तिचा कंठ दाटून आला होता. हे सगळं बघून मलाच राहवलं नाही. मी पटकन 500ची एक नोट काढली, मुक्ताची मूठ तिच्या मूठ करायला सांगितली आणि बंद केली मूठ. हे जे 500 रुपये आणि तुझं काम होईपर्यंत हे वापर आणि नोकरी लागली ना की मग मला निरोप दे बाबांकडनं, मग मी येऊन जाईन. एवढं सांगून मी तिथनं निरोप घेतला. बालमित्र नाम्या, दारू सोडतो एका शब्दावर. ही मैत्री. बालमित्र नाम्या कळकट कपड्यामध्ये असूनसुद्धा इस्त्रीच्या कपड्याचं भान न राखता कडकडून जेव्हा मिठीत येतो तेव्हा त्याचं बालपणसुद्धा मला त्याच्या स्पर्शातनं जाणवतं. त्याला झालेला आनंदसुद्धा मला जाणवला. आणि मग हीच तर बालमैत्री असते. हाच तर संदेश मला द्यायचा आहे. आपले बालमित्र जर आठवणीत असतील, तुमच्या सहवासात असतील, तर त्यांचा सहवास तुम्हाला मिळत राहावा असंच तुम्ही काहीतरी अरेंजमेंट करा. अधूनमधून त्या बालमित्रांची चौकशी करा. आज फोनचं युग आहे. बालमित्राने एखाद्या वेळेस फोन नाही उचलला तर दुसऱ्यांदा करा, तिसऱ्यांदा करा. जर तुमच्या गावापासून जवळ असतील तुमचे बालमित्र, तुम्ही जर अजूनही त्याच गावात असाल तर नक्की त्यांच्या गाठीभेटींसाठी महिन्यातनं ॲटलिस्ट एक दिवस ठरवा. बालमैत्री खूप वेगळी असते मित्रांनो. एका शब्देवर व्यसनाधीन माणूससुद्धा हातभट्टीसारख्या व्यसनाधीनता असताना ती हातभट्टी पण सोडून देतो आणि मुलीच्या शिक्षणासाठी लक्ष द्यायला लागतो. आणि त्याच्या घर जे उद्ध्वस्त झालं होतं ते घर पुन्हा एकदा छानपैकी स्थिर स्थावर होतं. छोटा मुलगा पण शिक्षणाला मस्तपैकी पुढे अभ्यासात तरबेज होत राहतो. काय हवं आहे? मैत्रीमधली ही ताकद आणि हे ताकद माझ्या सगळ्या बालमित्रांना स्मरण करता करता, त्यांना आठवता आठवता, त्यांना मनपूर्वक नमन करता करताच ही कहाणी त्यांनीसुद्धा ऐकावी एवढीच विनंती करतो. आणि ही गोष्ट लिहिणाऱ्याला पुन्हा एकदा मी मनपूर्वक नमन करतो आणि या गोष्टी इथेच थांबतो. तुम्हाला कसा वाटला नाम्या, ज्याच्यावरती शाळेमध्ये सुद्धा अनेक लोक तसे त्याच्या रांगडेपणावर फिदा होते? अभ्यासात जरी कमी होता तरी तो मनाने खूप पक्का होता, मनाने खूप स्वच्छ होता. आणि त्याच्यामुळंच या नाम्याला भेटल्यानंतर मला जो आनंद झाला तो आनंद शब्दांच्या पलीकडचा आहे, शब्दांच्या पलीकडचा आहे. मित्रांनो, कॉमेंट बॉक्समध्ये ही कहाणी तुम्हाला आवडल्यास नक्की मला सांगा आणि तुमच्या बालमित्रांना ही कहाणी नक्की शेअर करा. कुठेतरी तुमच्यासोबतसुद्धा कुणीतरी एक नाम्या असेल, तो अडचणीत असेल, त्या नाम्याला नामदेव बनवण्यासाठी धडपडत राहा, धडपडत राहा. तीच खरी मैत्री असते, तीच खरी बालमैत्री असते.